नमस्कार, मी आकाश जाधव. आपण बऱ्यापैकी मला असं वाटतं IBPS एक्झाम कॅलेंडरच्या मधोमध आहेत. जूनमध्ये जशी ग्रामीण बँकेची ॲडव्हर्टिजमेंट आली आपल्या हातामध्ये, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. जर जनरल बँकिंगची एक्झाम बघायच्या गेल्या तर हे 6 महिने असतात आणि त्याच्यामध्ये SOची एक्झाम ॲड केली तर 1 महिना एक्स्ट्रा. SO मेन्सची एक्झाम जी डिसेंबरमध्ये असते ते 7 महिने. तर ॲव्हरेज आपण 1 महिन्याचा वेळ पकडला तर त्या 6 महिन्यांपैकी जून, जुलै आणि ऑगस्टचा वेळ जो तो झालेला आहे. आपण बऱ्यापैकी ऑगस्टच्या शेवटी शेवटी आहोत. आपण सध्याला बऱ्यापैकी मिडवेला आहोत. आता हे सगळं चालू असताना ह्या एक्झामच्या सीझनमध्ये काही विद्यार्थी ते गोंधळलेल्या अवस्थेत असतात. आपण मंथली सेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे डाऊट जे आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोच. पण प्रॉब्लेम काय की आता सध्याला विद्यार्थ्यांना ह्या कंटिन्युअस डोसची आवश्यकता असते. मागच्याही वर्षी या काळामध्ये मी मधून म्हणजे मंथली सेशनच्या मधून महिन्याच्या मधून असे काही व्हिडिओज बनवले होते ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जनरल त्यांचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स त्यांचे सॉल्व्ह झाले पाहिजेत अशा हिशेबानं वन लाईनर त्यांचे सगळे डाऊट घेतले होते आणि ते डाऊट्सचं निराकरण आपण याच्यामध्ये केलं होतं. आजच्या व्हिडिओची रेंज ती जास्त होऊ शकते, पण माझी अशी विनंती की तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत तुमच्या कम्फर्टनुसार आयदर 1.25 किंवा 1.5च्या स्पीडनं तुम्ही आजचा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. आपण चालू करूया ज्यामध्ये तुमचे सगळे काही डाऊट स्टार्ट फ्रॉम तुमच्या जनरल बँकिंगपासून ते स्पेशलिस्ट बँकिंग ज्यामध्ये तुमची ॲग्रिकल्चरची एक्झाम आहे, अकाउंटन्सीची एक्झाम आहेत, ह्या सगळ्यांची तयारी किंवा सगळ्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे ते पाहणार आहोत. तर स्टार्ट करूयात. स्टार्ट करत असतानाची माझी अनाऊन्समेंट जी होती ती आपलं जेवढे काही ऑनलाईन बॅचेस सुरू आहेत तर त्यामध्ये 15 ऑगस्टच्या निमित्तानं आपण 15 ते 19 तारखेमध्ये आपण विद्यार्थ्यांना आपल्या सगळ्या बॅचेसवर एक डिस्काउंट ठेवलेलं आहे. IND35 हा कुपन कोड विद्यार्थ्यांना आपल्या संकल्प 247 ॲपवर, ज्याचं की आधीचं नाव आय प्रथम होतं, ह्यावर वापरायचं आहे आणि त्यानंतर त्यांना आपल्या असलेल्या बॅचेसचा ॲक्सेस आयदर माझी क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA किंवा सगळ्यांची म्हणून लागत असेल तर बँकिंग प्राईम 7.0 अशा बॅचेसचा ॲक्सेस विद्यार्थ्यांना जो तो मिळेल. आपण थोडंसं पुढे येऊयात. त्यामध्ये आपले ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच जी आहे ती ऑफलाईन बॅच आपली स्टार्ट होते 26 ऑगस्टला आणि ऑनलाईन आपली जी बॅच आहे ती स्टार्ट होते 29 ऑगस्टला. थोडंसं पुढे येऊयात. हे बघा, हे मुद्दे महत्त्वाचे मी लिहिलेले आहेत. मे बी एखाद्या मुद्द्याच्या डिस्कशन मला वेळ जास्त लागेल, काही मुद्द्याच्या डिस्कशनला वेळ कमी लागेल, पण वन बाय वन मी मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत ते तुमचे घेण्याचा प्रयत्न करतो. निश्चित व्हिडिओच्या शेवटी तुमच्या कमेंट्स मला पाहिजेत की तुम्हाला अजून यामध्ये काय काय प्रश्न आहेत. आपण ह्याचाच पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 जे आणण्याचा प्रयत्न करूयात. पहिल्यांदा यामध्ये IBPS परीक्षांच्या मधोमध आणि आपल्याला बरंच काही जे ते डिस्कस करायचं आहे. त्यामध्ये शॅल वी स्टार्ट प्रिपेरिंग अपकमिंग मेन्स एक्झाम बेस्ड ऑन माय अटेम्प्ट. मी आधी सांगितलेलं आहे अटेम्प्ट हा बेस पकडूच नका. त्यातल्या त्यात RRB POची एक्झाम झाली. ती एक्झाम झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये जसं की पहिल्या दिवसाची दुसरी तिसरी शिफ्ट अवघड होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट काहींचे 50च्या आसपास राहिले, काहींचे अटेम्प्ट 65-70च्या वरती निघून गेले. त्यामुळं अटेम्प्टच्या बेसिसवर न पकडता आपलाच आधीचा इतिहास स्वतः चेक करून बघायचा की आपण आधी आपले काय काय पर्सेंटेज होतं. जर का आधी आपण कम्फर्टेबली 60 मी जनरल OBC EWसाठी सांगतोय 60-65-70च्यावर आपण कन्सिस्टंटली पर्सेंटेज असू आणि आपला हा पेपर पण चांगला गेला असेल, आपले अटेम्प्ट जे आहेत ते आपले शिफ्टच्या लोकांसोबत तुलना केली, स्वतःच्या शिफ्टच्या, इतरांच्या नाही, तर आपले अबाव्हरेज अटेम्प्ट आहेत असं वाटत असेल तर मला असं वाटतं ते एक योग्य पाऊल आहे तुमच्या मेन्सच्या प्रिपरेशनसाठी. बरं, समजा नाही गेलं, समजा माझा आधीचा पण मार्क खराब होते, नाही गेले त्या पद्धतीनं, तर मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं की न्यू आणि ओल्ड स्टुडंटसाठी. तर माझं असं म्हणणं होतं अजूनही एकानंतर एक भरपूर एक्झाम बाकी आहेत. सध्याला अभ्यासाचं तुमची प्लॅनिंग ठेवत असताना प्री आणि मेन्स दोघांचा अभ्यास ठेवा. समजा पेपर तसा नाही केला पण तुम्ही हुशार आहात, अशा केसमध्ये तुम्हाला अभ्यासाचं प्लॅनिंग करताना प्री प्लस मेन्स दोघांना सोबत घेऊन चालावं लागेल. आपलं मंथली सेशन जे ह्या महिन्याच्या 1 तारखेला मला वाटतं झालं होतं 1 ऑगस्टला, माझी तुम्हाला पुन्हा विनंती की त्याच्यामधला मंथली स्टडी प्लॅन जो आहे तो व्हिडिओच्या शेवटी 20-25 मिनिटामध्ये असेल, तो तुम्ही पाहायचा आहे. पुढचा स्टडी प्लॅन आपण पुन्हा एकदा ह्या महिन्याच्या शेवटी जे ते ठेवणार आहोतच, म्हणजे आयदर 31 ऑगस्टला किंवा 1 सप्टेंबरला आपला जो तो पुढचा मंथली सेशन होईल त्यामध्ये मी पुढचा स्टडी प्लॅन डिस्कस करतो. तर प्री प्लस मेन्सचा सोबत अभ्यास करायचा म्हणजे काय, त्यासाठी फक्त तेवढा एक स्टडी प्लॅन बघा, नाही तर ह्या व्हिडिओचा 35-40 मिनिटं त्या गोष्टीमध्ये निघून जातील. थोडा अजून पुढे, बेनिफिट्स ऑफ अप्लाइंग सिंधुदुर्ग, रत्नागिरी अँड सातारा DCC बँक, ह्याची तर लास्ट डेट संपली, ह्या दोघांची लास्ट डेट सुरू आहे सध्याला. अशा एक्झाम दिल्यानं मला माहीत नाही का तुम्हाला ना का असं वाटतं, मला कधी कधी नॉर्थच्या मुलांची सवय लागलेली आहे. त्या पोरांना फक्त 6 एक्झाम महत्त्वाचे असतात: ग्रामीण PO, ग्रामीण क्लर्क, IBPS PO, IBPS क्लर्क, SBI PO, SBI क्लर्क. शक्यतो बँकिंगमध्ये ते 6 शिवाय विचार करत नाही. अरे तुमच्याकडे एक एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज आहे, आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये DCC बँकांचं चांगलं नेटवर्क आहे.
त्यापैकी काही बँका ज्या आहेत त्या प्रॉफिटमध्ये सुद्धा आहेत. दुसरं सहकार क्षेत्राचं जे जाळं आहे सहकारी बँकांचं, हे सगळ्यात जास्त महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या 2-3 ठिकाणीच आहेत. तर तुम्हाला त्याचा ॲडव्हान्टेज तुम्ही घेतलं पाहिजे. मे बी तिकडं तसं इन्फ्रास्ट्रक्चर नसेल त्या गोष्टीचं, तिकडं नाही मिळत असेल, तुम्हाला मिळतं तुम्ही हे घ्या ना. बरं अजून एक, ह्या तिघांच्या मिळून ज्या जागा आहेत ह्या तुमच्या, माझा अंदाज IBPS क्लर्कच्या महाराष्ट्राच्या जागा आहेत. महाराष्ट्राच्या, मी मान्य करतो पगार कमी आहे, बाकी सगळ्या गोष्टी, ग्रोथ प्रमोशन, पण जर का तुमचं IBPS क्लर्कमध्ये होत नसेल तर प्लॅन बी म्हणून तुम्ही याच्याकडे बघायला काय हरकत आहे. तर त्यामुळं आपलं, बरं दुसरी गोष्ट सर, मला एनी हो मला असं वाटतं मला बाकी ठिकाणी सिलेक्शन होणार, मी का करू. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही पास होऊन जा, एक्झाम तर पास करा, पुढं पाहता येईल. तुम्ही एक्झाम पास केलंय तर तुमच्या घरून तुम्हाला उचलून घेऊन जाणार आहेत का तुम्ही जॉईन केलं पाहिजे म्हणून, बिलकुल नाही. तर माझं असं म्हणणं, पास करून ठेवा. कधी कधी ज्या पद्धतीनं अचानक आल्याच्या नंतर एखाद दुसरं चांगलं इम्प्रेशन पडावं म्हणून मी माझे जेवढे असतील तेवढे सिलेक्शन सांगतो, तसंच तुम्हाला सुद्धा कुठं ना कुठं तुमच्या आयुष्यात पुढच्या टप्प्यामध्ये फायदा होईलच की त्या सिलेक्शनचा, तुम्ही जॉईन केलेला असो अथवा नसो. म्हणून तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांना शक्य आहे अशांनी पुढचा मागचा विचार न करता, मला असं, आणि भरपूर त्याच्यामध्ये मला माहिती आहे विद्यार्थी एक्झामच्या ट्रान्सपरन्सीबद्दल शंका घेतात, पण त्याच्यानंतर पण मी सांगेल तुम्ही अप्लाय करा म्हणून, हे माझं म्हणणं आहे. आणि महाराष्ट्रात तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात असेल तरीसुद्धा तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. पुढे रिक्रुटमेंट सिनारिओ आफ्टर IBPS कॅलेंडर एंड 2024-25 बघा. आणि बिग अपकमिंग नोटिफिकेशन, त्याच्याबद्दल आपलं बोलणं आलेलं आहे की आता मध्येच काही दिवस, आत्ता मी ऐकलं, मी तर कधी व्हिडिओ बनवलं नाही, पण LICचं जे ते अचानक त्यांची लिंक चालू झाली इन LIC ॲसेट. मला सांगा, त्यांच्या सेक्शन वाईज जर त्यांना भारताच्या रिजन वाईज जरी PDF टाकायचे असतील, एवढा वेळ लागतो का रे? 2-2, 3-3, 4-4 दिवस मुलं त्यावर स्क्रीनशॉट काढून डिस्कस करत बसतात की LIC असिस्टंटचं नोटिफिकेशन येणार आहे. त्यांनी रात्रीच्या वेळेसमध्ये 10-15 मिनटं 20 मिनटं तो वाला सेक्शन बंद केला, अपलोड केले आणि विषय संपला. तर 3-3, 4-4 दिवस लागत नाहीत. पण हे नक्की आहे की पुढे तुम्ही मोठे अपकमिंग नोटिफिकेशन पुढे ड्यू आहेत. आणि या नोटिफिकेशनला आज दुपारी 3 वाजता इलेक्शन कमिशनची बैठक आहे. त्याच्यानंतर जरी विधानसभेच्या निवडणुका लागला, याचा आणि त्याचा काही संबंध नाही. आपल्या ॲडव्हर्टिजमेंट, केंद्र शासनाची ॲडव्हर्टिजमेंट येत जाणार आहेत, त्याच्यामध्ये काहीही कसली कमी राहणार नाही. ह्या ॲडव्हर्टिजमेंट जशा ठरल्या होत्या तशा. राज्यातल्या ज्या रिक्रुटमेंट आहेत त्याला मात्र जे ते 2 महिन्यासाठी 2.5 महिन्यासाठी, जेव्हापर्यंत नवीन गव्हर्नमेंट बसत नाही तेव्हापर्यंत त्या गोष्टीला चाप लागेल. पण केंद्र शासनाच्या ॲडव्हर्टिजमेंटला याचा काहीही परिणाम होणार नाही. ठीक. आणि बरं त्याच्याशिवाय अजून तुम्हाला मी FCIच्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल सांगितलेलं आहे की टेंटेटिव्हली एक्सपेक्टेड की जानेवारीमध्ये प्री आणि मार्चमध्ये मेन्स होऊ शकते. FCIमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट लागतात, अकाउंट्सच्या वेगळ्या जागा निघतात, आणि जनरल ग्रॅज्युएटसाठी त्यांच्यामध्ये AG3 जनरल आणि AG3 डेपो यांचेसुद्धा सायझेबल वेकन्सीज असतात. दुसरी गोष्ट, एक्झाम ट्रान्सपरंटली IBPSच्या माध्यमातून होते, प्री प्लस मेन्स होते, इंटरव्ह्यू त्यांच्या पोस्टला नसतो, पगार चांगली असते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी लागू होतात. कामाचा लोड कम्पॅरेटिव्हली कमी आहे म्हणून FCI आहे. या वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत. त्याच्याशिवाय पण बाकी न्यू इंडियाबद्दल मी एक व्हिडिओ टाकला होता किंवा टाकणार आहे. तर न्यू इंडिया आहे, ह्या सगळ्यांच्या वेकन्सीज अपकमिंग काळामध्ये असेल. तर IBPS कॅलेंडर संपलं म्हणजे पुन्हा पुढच्या जूनमध्ये सगळं जावं लागेल, यातला काही विषय नाही. SBIच्या एक्झाम वगैरे आता पुढच्या पुढच्या वर्ष 2 वर्षांनी ज्यात ते येणार आहेत. ठीक आहे, वर्ष 2 वर्ष नाही, पुढच्या 24च्या शेवटी किंवा 25ला येतीलच. NISL AO LIC असिस्टंट FCI शॅल बी अटेम्प्ट मॉक. उत्तर आहे नो. पहिलं ताटामध्ये जे वाढलेलं ते करा. पहिल्यांदा ताटामध्ये जे वाढले ते बघा. ज्या एक्झाम तुम्हाला समोर द्यायच्या आहेत त्या पहिल्यांदा बघा, ज्यांच्या नोटिफिकेशन आलेले ते पहिल्यांदा बघा. उगाच पुढच्या अपकमिंग यायच्यात म्हणून नाही. कारण प्रॉब्लेम काय की LIC असिस्टंटने तिथं टाकलं असं की आम्ही काय पोराने त्याचे स्क्रीनशॉट टाकला होता वेबसाईटवरचा, इकडे लगेच टेस्टवाल्या कंपन्या चालू करून देतात लगेच नाव LIC असिस्टंट मॉक टेस्ट सिरीज. तर त्यामुळे तुम्हाला तिकडे जायची गरज नाही. पहिल्यांदा जे हातात वाढलेलं आहे IBPS क्लर्क, ग्रामीण बँकेचं क्लर्क काही लोकांची बाकी आहे, IBPS PO, IBPS SO, त्याच्यावर तुमचा फोकस जो तो जास्त पाहिजे. आत्ता जो मुद्दा मी डिस्कस केला की इम्पॅक्ट ऑफ महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन ऑन अपकमिंग रिक्रुटमेंट, मला वाटत नाही की त्याचा एवढा मोठा इम्पॅक्ट जो आहे त्या अपकमिंग एवढा मोठा नाही, पडणारच नाही. कुठे पडेल? ज्या राज्य शासनाची एक्झाम IBPS किंवा TCS घेणार होतं त्या गोष्टी थोड्या वेळासाठी खेळ बसेल. पण केंद्र शासनाच्या कोणत्या ॲडव्हर्टिजमेंट जे आहेत ते राज्याच्या निवडणुका चालू असताना येतच राहतात, त्यांना त्याच्याशी संबंध नसतो. त्या रिक्रुटमेंट ज्या आहेत त्या कंटिन्युअस बेसिसवर येत जातील. आणि त्यातल्यात काय केलं, राज्यानं पण ना बऱ्यापैकी जाहिराती 2023-24मध्येच काढून टाकल्या.
23-24 या फायनान्शियल इयरमध्ये जास्त आहेत. तुमची तलाठीची, ग्रामसेवकची सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट ज्यावेळेला झाल्या ते 23-24मध्ये येऊन गेल्या. लोकसभेच्याच आधी काढून टाकलेल्या आहेत आणि सध्याला त्याची प्रोसेस चालू आहे. आणि ॲज सच मोठ्या रिक्रुटमेंटबद्दल राज्य शासनाने पण कोणती काही घोषणा जी ते केलेली नाही आहे. दुसऱ्या न अपकमिंग आधी ज्या काही केल्या ते 23-24मध्ये करून टाकलेल्या आहेत. त्यानंतर इज इट ओके इफ आय प्रिपेअर नाही इफ आय स्किप सम टॉपिक्स नाव. हे बघा, तुमची तयारी चांगली झालेली आहे, एखाद दुसरा टॉपिक तुम्ही सोडतायत, इट्स ओके, प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही म्हणतात की माझे आता 7-8 टॉपिक बाकी आहेत, आता मला ते करायचे आहेत. माझं असं म्हणणं होतं की 1-2 टॉपिक सोडलेले आहेत आणि तुम्ही तुमची मेनची तयारी करतायत, करा. 1-2 आय एम सेईंग 1-2. पण जर का 7-8 बाकी आहेत तर पहिल्यांदा तुम्हाला ते राहिलेले टॉपिक जे आहेत ते कंप्लीट करावं लागेल. एका दुक्का टॉपिक सोडून तुम्ही तुमच्या मेन्सचं प्रिपरेशन पुढे कंटिन्यू करू शकता. त्यामुळं लेस टॉपिक असतील तर बिलकुल तुम्ही तुमचं मेन्सचं प्रिपरेशन पुढे मेन्सचं प्रिपरेशन चालू ठेवा. खूप टॉपिक बाकी असतील अजून करायचे तर पहिल्यांदा टॉपिक करा, मग तुम्ही तुमच्या मेन्स आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या त्या अटेम्प्ट करायच्या आहेत. सर हे किती कमी आणि किती जास्त हे कसं ठरवायचं किंवा कोणासोबत डिस्कस करायचं, तुमचे जे कोणते शिक्षक असतील त्यांच्यासोबत एकदा डिस्कस करत चला. कंटिन्युअस चर्चा ह्या मोडमध्ये राहत चला. एखाद्या व्यक्तीकडून मिळतंय नाही मिळतं, एखाद्या शिक्षकाकडून मिळतं नाही मिळतंय, चर्चा केली की बऱ्यापैकी तुमचे डाऊट जे आहेत ते सॉल्व्ह होतात. त्यामुळं तुमच्या स्वतःच्या ऑनलाईन ऑफलाईन शिक्षकांसोबत तुम्ही टचमध्ये राहणं जे ते आवश्यक आहे त्याच गोष्टींसाठी. तर हे एवढे मुद्दे साधारणतः होते. आपण अजून पुढे येऊयात. जे विद्यार्थी RBI ग्रेड बी आणि नाबार्ड ग्रेड ए अपेअर करतात असे बऱ्यापैकी विद्यार्थी, यातले वर्किंग एक्झिक्युटिव्ह जास्त असतात, त्यांना त्यातल्या जे लोक ही एक्झाम पहिल्यांदा देणार आहेत, स्पेशली RBI ग्रेड बी, तुमचं पहिलं टार्गेट हे ठेवा की प्री पास करून यावर्षी कसे करून मेन्स द्यायची. एकदा का मेन्स अटेम्प्ट चांगला दिला की पुढच्या वर्षीची मेन्सची तयारी अजून चांगली होईल. आता त्यात मागे सुश्री सरांनी सांगितलं होतं की RBI ग्रेड बी किंवा RBI ग्रेड बी सांगितलं होतं की पुढे होते नव्हते माहीत नाही, त्याच्याबद्दल आयडिया नाही. पण ॲटलिस्ट RBI ग्रेड बी सारख्या एक्झाममध्ये आता मेन्स अवघड राहिलेली नाही, प्री अवघड झालेली आहे सध्याला. त्यामुळं प्री हा पार्ट जो आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. RBI ग्रेडमध्ये डिफिकल्टी लेवल जी आहे ती IBPS PO मेन्सच्या लेवलनं, SBI PO मेन्सच्या लेवलनं जी डिफिकल्टी लेवल सध्या देतात. त्यामुळं जे विद्यार्थी ती एक्झाम पहिल्यांदा देणार आहेत, मग त्यामध्ये वर्किंग एक्झिक्युटिव्ह पण असू शकतात, अशांना विनंती आहे की तुम्ही पहिला फोकस जो आहे तो RBI ग्रेड बी सारख्या एक्झाममध्ये प्रीवर ठेवा. एकदा का प्री निघाली की नंतर मेन्स सोपी जाईल. कारण की ज्यांची मेन्स चांगली असते, स्पेसिफिकली जे UPSC बॅकग्राऊंडमधून आलेले असतात, ह्यांना जास्त भीती मेन्सची नसते, त्यांना प्रीची असते. इथं जर तुम्ही एज मिळवला तर तुमची मेन्सची कॉम्पिटिशन त्यातल्यात अजून कमी होऊन जाईल. थोडं पुढे, वीक इन एनी वन ऑफ क्वांट रिझनिंग इंग्लिश पॉसिबल टू क्रॅक मेन्स इन दिस सीझन. सर माझं 1, 2, 3 पैकी एक विषय माझा वीक आहे, त्याच्यानंतर सुद्धा मला मेन्स क्रॅक करणं सोपं आहे का? 101% आहे. मी आतापर्यंत रिझनिंग अर्धवट आलेलं येत असताना मी फक्त क्वांट इंग्लिशवर काढतो. तुम्ही तुमच्या केसमध्ये तुमचा क्वांट वीक असेल तुम्ही रिझनिंग इंग्लिशवर काढा, तुमचं इंग्लिश वीक असेल तुम्ही क्वांट रिझनिंगवर काढा. असं गरज नाही की तुमचे तिन्हीचे तिन्ही विषय तुरमखा पाहिजे. इनफॅक्ट SBI PO होण्यासाठी सुद्धा 3 पैकी 1 विषय वीक असेल, राहिलेले 2 चांगले असतील, त्याच्यानंतर पण तुम्ही पुढे जाऊ शकता. जसं आता मला माहिती आहे फॉर एक्झाम्पल की माझं इंग्लिश वीक आहे, माझं क्वांट रिझनिंग बरं आहे, मी काय करेल इंग्लिशची व्यवस्था त्याच्या कट ऑफच्या वरपर्यंत करेल. आता मला माहिती आहे भाषा विषय तो काय अचानक 2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये एखादी गोळी खाल्ली आणि लगेच भाषा विषय चांगला झाला असं तर होणार नाही आहे. तर त्यामुळं पहिल्यांदा माझं असं म्हणणं ह्या ठिकाणी आहे की तुम्ही इंग्लिश ठीक आहे त्यातल्या त्यात थोडं बहुत प्रिपरेशन कंटिन्यू ठेवायचं की आपला कट ऑफ जायला नको. IBPS PO प्रीचा मागच्या 2 वर्षाचा इंग्लिशचा कट ऑफ 30 पैकी डबल डिजिट आहे. म्हणून प्रीचा तेवढा कट ऑफ काढून घ्यायचा, ह्या विषयाचा कट ऑफ काढून घ्यायचा, जास्त फोकस या 2वर आणि सोबत GSचा अभ्यास जास्त करायचा. तर गरज नाही की तुमचे तिन्ही विषय चांगले पाहिजेत. मी SBI PO मेन्स सांगतोय, बाकी एक्झाम तुम्ही विषयच नका काढू. तर तुम्ही एक विषय वीक ठेवून SBI PO मेन्स, IBPS PO मेन्स, ग्रामीण बँक यू कॅन क्रॅक एनी ऑफ द एक्झाम. नॉट नेसेसरी की तुमचे तिन्ही विषय चांगले पाहिजेत. हे एकदम जबाबदारीनं आणि त्या प्रोसेसमधून गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, थोडं अजून पुढे. सर मी ना खूप कम्फर्टेबल आहे, माझ्या प्री एक्झाम खूप सहजासहजी निघतात तो, बट नॉट कॉन्फिडेंट अबाउट मेन्स. हे बऱ्यापैकी मुलांसोबत होतं की सर मागच्या वर्षी सगळ्या प्री क्रॅक झालो एक्सेप्ट SBI PO, सगळ्या प्री क्रॅक झालो एक्सेप्ट SBI PO. पण मेन्स माहीत नाही काय की मला तेवढं जे ते मेन्सवरचा हे जमत नाही आहे. तर अशा वेळेला आपल्या अभ्यासाचा जो वेटेज आहे, अशा पोरांनी आपल्या अभ्यासाचा वेटेजपैकी फक्त 30% अभ्यास प्रीचा चालू ठेवा, 70% अभ्यास जो आहे तो मेन्सचा चालू ठेवा. आणि त्यातल्या त्यात
तुम्हाला असं खूप चांगलं वाटतं की तुम्हाला चांगलं वाटेल काय की माझा प्रीचा अभ्यास झाला, माझे प्रीचे एवढे एवढे कट ऑफ निघालेत, आपण त्याच्यानंतर पण रोज प्री देतो. दादा तुझे सगळ्या प्री निघाल्यात, तुला रोज प्री द्यायची काय गरज आहे? तेवढा फोकस मेन्सवर टाकून दे. तर त्यामुळं अशा वेळेला आपल्याला माहिती असतं की आपल्यासोबत हे होतं आहे, पण आपण त्याला रेक्टिफाय करायचा प्रयत्न करत नसतो. कारण की आपण त्याला रेक्टिफाय केलं तर आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघतो, आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर निघालं की पुन्हा जीवावर येतं अवघड लेवलची DI करणं, अवघड लेवलचे पझल करणं, हा वाला पार्ट क्रिटिकल रिझनिंग करणं, कोण हात लावणार त्याला. तर त्यामुळं हा वाला पार्ट जीवावर येतो म्हणून आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो. तर आपल्याला थोडंसं कम्फर्ट झोनच्या बाहेर, तुमचा कम्फर्ट प्रीचा आहे तर त्या प्रीमधून बाहेर पडा, जास्तीत जास्त वेळ मेन्स अभ्यासाला द्या. पुन्हा एकदा अभ्यास कसा, रेफर मंथली सेशन, त्यामध्ये शेवटची 20-25 मिनिटाचा पार्ट, त्यात एकदम डिटेलमध्ये त्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. त्यानंतर ज्यांचा फॉर दोज हू स्कोअर्स फ्लक्च्युएट ऑन व्हेरियस टेस्ट प्लॅटफॉर्म. सर मी स्कोअर म्हणण्यापेक्षा पर्सेंटेज म्हणेल, मी स्कोअर तर फ्लक्च्युएट होईल, पर्सेंटेज म्हणेल की सर मी प्रॅक्टिस मॉक टेस्ट सिरीज दिली की माझे मस्त 80-90% येतात. पर्सेंटेज म्हणतोय, स्कोअर नाही. स्कोअर फ्लक्च्युएट होतातच, 80-90% येतात, पण मी गाईडली दिली माझे 30-40% होतात. ह्याचा अर्थ त्या टेस्ट प्लॅटफॉर्ममध्ये कमी नाही आहे, तुमच्या अभ्यासात कमी आहे, तुमच्या अभ्यासात कमी आहे. त्यामुळं असं कसं काय होतं की पर्सेंटेज पुढं मागं होतं म्हणून. त्यामुळं तुम्ही एका स्पेसिफिक टाईपच्या कम्फर्टेबल क्वेश्चनमध्ये स्वतःला गुंतून घेतलेलं आणि तुम्ही त्याच कम्फर्टमध्ये ठेवतायत. तर त्याच्यामुळं स्वतःचं पर्सेंटेज दोन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला खूप मोठं फ्लक्च्युएशन होत असेल तर तो त्या प्लॅटफॉर्मचा प्रॉब्लेम नाही, तो तुमचा स्वतःचा प्रॉब्लेम आहे. म्हणून तिथं रेक्टिफाय करा. आणि अशा वेळेला मुलं काय करतात, चला माझा प्रॅक्टिस मॉकमध्ये जास्त येतोय, मी त्या स्ट्रेसमध्ये देतो. चूक. अशा वेळेला जे कमी येतात तिकडे द्या, जिकडे पर्सेंटेज कमी येते ते द्या. सर इथं तर मधल्या काळात असं होतं की एखाद्या वेळेस गाईडलीची टेस्ट सिरीज देताना आम्हाला काय म्हणतात त्याला, आमचा कम्फर्ट निघून जातो. मी कुठं बोलतो तुम्हाला स्कोरवर फोकस करा, अशा वेळेस नका करू. आता ग्रामीण बँकेच्या एक्झाममध्ये फॉर एक्झाम्पल 80 पैकी 72चा कट ऑफ आहे असिस्टंटचा, आणि ती गाईडलीची टेस्ट तुमचे मार्क 50च देते, 48च देते, 44 देते. कोण म्हणलं तुम्हाला 44, 48, 50 मार्क पाहिजे? तुम्ही त्या 44, 48 आणि 50 मार्काला लागून आलेले जे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज बघा, विषय संपला. तर त्यामुळं टेस्ट अवघड येते म्हणून आपण ते त्यातून वॉकआउट करायचं आणि तिथं माझा कॉन्फिडन्सच कमी येतो. तुम्ही तुमचा पर्सेंटेज राखण्याचा प्रयत्न करा, हे मला म्हणायचं होतं. ठीक आहे. तर त्यामुळं अशा वेळेला कोणतीही टेस्ट जी आहे ती स्किप करायची नाही. हे दोन्ही मुद्दे सोबत होतात. शॅल वी स्किप सम प्लॅटफॉर्म बेस्ड ऑन इट्स डिफिकल्टी? बिलकुल नाही करायचं, बिलकुल स्किप करायचं नाही. मार्क कमी येतील, पर्सेंटेज तेवढं आणण्याचा प्रयत्न करा. आणि अजून एक त्याच्यामध्ये मी ज्या वेळेला पोरांना सांगतो की टेस्ट देऊन या, आणि काउन्सिलिंगला घेताना त्यांच्या मोबाईलमध्ये टेस्ट पाहत असतो, मध्येच 2 टेस्ट असे असतात, त्या 2 टेस्टमध्ये त्या बिचाऱ्यांचे मार्क कमी येतात. मग टाईम पाहतो, 1 तासाची टेस्ट असते, त्यात 15 मिनिट दिला असतो, 15 मिनिटात टेस्ट सबमिट केलेली असते, 20 मिनिटात. का रे बाबा असं? सर मी ती टेस्ट चालू केली होती, पण ते काय झालं, पहिले मला 5-10 मिनिटात काही पझलच बसत नव्हता माझा, त्यामुळे मी सोडून दिली. अरे उलट ती अपॉर्च्युनिटी आहे, ॲक्च्युअल एक्झाममध्ये जात असताना जर तसं घडलं तर तू काही ती टेस्ट सबमिट नाही करणार तिथं. तर अशा वेळेला अशा टेस्टचा मुद्दामून दिल्याच गेल्या पाहिजेत, अशा वेळेला ती टेस्ट दिलीच गेली पाहिजे. काल मी ग्रामीण बँकेच्या असिस्टंटची एक टेस्ट दिली, तुम्ही बघा. मला पहिले ऑलमोस्ट 20 मिनिटामध्ये 40 क्वेश्चन आपल्याला करायचे होते. आल्या DI चालू झाला, DI चालू झाल्यानंतर मला 98 सेकंद, अर्थात जवळपास 2 मिनिटाचा वेळ मला लागला तो डेटा लिहायला. आता मी म्हणू का स्वतःला 2 मिनिटं 2 मिनिट झाले, 2 मिनिटात 4 व्हायला पाहिजे होतं, माझं तर 1 पण नाही झालं, माझं तर 1 पण नाही झालं. माझं कसं होईल? आपण पहिल्यांदा तो थंड डोक्यानं तो डेटा लिहून घेतला, आपण स्पीड न केलं. 2 मिनिटं, पहिल्या 2 मिनिटात काहीच नव्हतं, आपले शेवटचे 2.5 मिनिट बाकी राहिलेला असताना आपला 17.5 मिनिटामध्ये पेपर 40 पैकी 40 संपवले होते आणि आलेले मार्क पण 40 होते. तर त्याच्यामुळे उलट तुमची स्टार्टिंग जर स्लो झाली असेल, अशा टेस्ट रँडमली सबमिट न करता उलट अशा टेस्टवर जास्त वजन देऊन सोडवा की पहिल्या 10 मिनिटातला परफॉर्मन्स तुमचा खराब आहे, त्याच्यानंतर पण तुम्ही कसं बाउन्स बॅक करतात आणि तुम्ही पुढे जातायत. ठीक आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट मला सोबत सांगायची होती. ह्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट जी मला आत्ता बोलता राहिली, आमच्या कॉमर्सच्या पोरांना तो पण मुद्दा इथे लिहून घेतो, थोडा अजून पुढे या. मल्टिपल प्री ऑन सिंगल डे हे अवॉइड करा. हे पोरं कोणते असतात माहिती आहे का? मल्टिपल प्री एक्झाम देणे, एका दिवशी एकापेक्षा जास्त प्री देणे, हे पोरं असतात हे ना, हे मुलं असतात हे. हां, एका दिवशी खूप प्री देतात ना, हे असे सगळेजण प्री पास होत असतात आणि मेन्स फेल होत असतात. त्यामुळं एका दिवशी, आता तुम्हाला माहिती आहे की पुढचं तुम्हाला अभ्यास करत असताना पुढे कोणकोणत्या प्री आहेत. ग्रामीण बँकेचे असिस्टंट आहे, काही लोकांची बाकी आहे.
IBPS क्लर्क प्री आहे, IBPS PO प्री आहे. ह्या 3 एक्झाम सध्याला आलेल्या आहेत. तर 3 एक्झाम आलेल्या आहेत सध्याला, तर रोज 3 द्यायच्यात का नाही. आज असिस्टंटची द्या, RRB असिस्टंट, उद्या IBPS क्लर्कची द्या, उद्या परवाशी IBPS POची द्या. तर डेली एक एक करून बदलून दिलं तरी होतं. त्यामुळं मल्टिपल प्री एका दिवसात देणाऱ्या लोकांपासून दूर राहा, असं मी आधीच्या सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये जे ते सांगितलेलं आहे. त्यानंतर गुड मार्क्स इन मॉक्स बट स्टक इन ॲक्च्युअल एक्झाम. अशा पोरांनी स्वतःसोबत एक्सपेरिमेंट करायचा आहे. अशा पोरांनी स्वतःसोबत एक्सपेरिमेंट करायचं आहे. स्पेलिंग चुकू शकते. एक्सपेरिमेंट काय करायचं आहे, मागे 1-2 मुलं उभं करायची आणि स्वतः टेस्ट द्यायची. टेस्ट देण्याच्या जागा बदलायच्या. आज अभ्यासिकेत तिथं बसून टेस्ट देतो, उद्या अभ्यासिकेत पलीकडे बसून द्यायचं. त्यानंतर वेगवेगळ्या जागेवर एखाद दिवस रूममध्ये बसून टेस्ट द्यायची, वेगवेगळ्या जागी टेस्ट देणे, वेगवेगळ्या लोकांना पाठीमाग उभा करून टेस्ट देणे. 2-3 जणांनी जर का तुमचा ग्रुप वगैरे काही असेल तर बाजूबाजूला बसून टेस्ट देणे. किंवा काय म्हणतात त्याला, जो तुमचा तुम्ही शत्रू पकडतात नाही आवडत काही लोक, तर अशांना पाठीमागे थांबायला लावून टेस्ट देणं. अर्थात स्वतःची जास्तीत जास्त गोची करून घेणं. हे जेव्हापर्यंत तुम्ही करणार नाही तेव्हापर्यंत आपण आपल्या कम्फर्टमध्ये टेस्ट देत असतो. थोडंसं आपल्या कम्फर्टच्या बाहेर पडून टेस्ट दिल्या की आपल्या हळूहळू ॲक्च्युअल एक्झामची सवय. अजून एक गोष्ट, हे कोणासोबत होतं माहिती आहे का, ज्या लोकांच्या बॅचेस संपलेल्या आहेत, बॅचेस संपून त्याने काय केलं, 2 महिने चांगले, फॉर एक्झाम्पल जानेवारी एखादी बॅच केली, जानेवारीपासून मेपर्यंत बॅच केली, मेपर्यंत बॅच केली, जून जुलैमध्ये चांगला मेन्सचा अभ्यास केला मास्टरला विचारून. आता जून जुलैमध्ये अभ्यास केल्याच्यानंतर ऑगस्ट आलेला आहे, आता मेन्सच्या ॲक्च्युअल तयारीला तो लागलेला आहे. आता अशा पोरांना जे त्यांना ॲक्च्युअल मेन्सचा अनुभव नसतो किंवा 1, 2, 3 मेन्स दिलेले असतात, तर तुमचा हा स्कोअर आणि हा ॲक्च्युअल एक्झामचा किंवा ॲक्च्युअल मेन्सचा स्कोअर हा कधी मॅच होईल माहिती आहे का, एक 3-4 मेन्स दिल्या, 3-4 मेन्सची प्रॅक्टिस झाली की मग त्यानंतर कळतं हां माझ्या इथे जो चुका होतात. हा वाला प्रॉब्लेम की माझा मॉकमध्ये स्कोअर येतो पण ॲक्च्युअल टेस्टमध्ये स्कोअर येत नाही, हा कुणासोबत होतो, ज्या लोकांची ॲक्च्युअल प्री एक्झाम आणि ॲक्च्युअल मेन्स एक्झाम 4-5 पेक्षा कमी असतात, अशा लोकांना प्रॉब्लेम असतो. जशा नंबर ऑफ एक्झाम आपण वाढवतो तसा आपला मॉकमधला स्कोअर आणि ॲक्च्युअल स्कोअर जो आहे तो एका लेवलला येत असतो. ठीक, थोडं अजून पुढे क्वेश्चन सिलेक्शन इन अपकमिंग एक्झाम. क्वेश्चन सिलेक्शन कुठं मॅटर करतं माहिती आहे का, ग्रामीण बँकेत करत नाही. ते तसंही पोरांच्या 80 पैकी 80 अटेम्प्ट होतात, ते कुठं मॅटर करतं, नाही मॅटर करत तिथे. पण तुमचं क्वेश्चन सिलेक्शन कुठं मॅटर करतं, तुमचं क्वेश्चन सिलेक्शन जिथं 100 पैकी अंदाजे सांगतोय 60 ते 70% मध्ये कट ऑफ लागतो. अशा परीक्षा 100 पैकी 60% म्हणजे 60, 100 पैकी 70% म्हणजे 70. म्हणजे अशा एक्झामला आपण काय म्हणू, मॉडरेट पेपर म्हणू. ग्रामीण बँक बघा 80 मार्कापैकी असते, 80च्या 60% होतात 48, 80च्या 60% होतात 48. हाच कट ऑफ होता मागच्या वेळेस 70च्या 48 महाराष्ट्राचा. तर अशा एक्झाममध्ये यांना आपण मॉडरेट एक्झाम म्हणतो, आणि मॉडरेट एक्झाममध्ये आपल्याला आपलं क्वेश्चन सिलेक्शन मॅटर करतं. इथं सगळ्याचे सगळे होणार, इथं काय क्वेश्चन सिलेक्शन मॅटर करणार, पण इथं तुमचं क्वेश्चन सिलेक्शन अशा एक्झाममध्ये मॅटर करतं. आणि अशा ठिकाणी तुम्हाला त्या वेगवेगळ्या पद्धती की पहिल्यांदा फक्त स्पीड मॅथच केलं नाही, पहिल्यांदा जे सोपे क्वेश्चन आहेत ते केले, दुसरं पहिल्यांदा एका राऊंडमध्ये सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले, दुसऱ्या राऊंडला राहिलेला क्वेश्चन कंप्लीट केले. तर अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला ट्राय कराव्या लागतील क्वेश्चन सिलेक्शनसाठी. बरं, मेन्ससाठी मी मागच्या वर्षी खूप मस्त पद्धत सांगितली होती मेन्ससाठी, त्यातल्या त्यात IBPS PO मेन्स आणि SBI PO मेन्सला. मी अजूनही तुम्हाला सांगेल, IBPS PO मेन्स आणि SBI PO मेन्सची एक्झाम देताना त्या समजा एका सेक्शनचा क्वांटचा टायमिंग 45 मिनिट किंवा 60 मिनिटाचा आहे, नाही द्यायचा 45 मिनिट किंवा 60 मिनिट, तुम्ही त्याचा अर्धाच टाईम द्यायचा. आणि अर्ध्या तासामध्ये आपल्याकडून बोहणी होते का, एखादा क्वेश्चन सॉल्व्ह होतो का क्वांटचा, आणि हे सेक्शनल टेस्टसोबत करायचं. आपले किती क्वेश्चन सॉल्व्ह होतात हा अर्धा वेळ द्यायचा, आणि अर्ध्या वेळेमध्ये किती सॉल्व्ह होतात तेवढं बघायचं आणि टेस्ट सबमिट करून टाकायची, बस. या हिशेबाने आपले स्टार्ट किती चांगली होते. कारण की IBPS PO मेन्स आणि SBI PO याच्यावर मी एखादं सेपरेट सेशन पण घेऊन टाकेल नंतर, ज्यावेळेला थोडंसं ग्रामीण बँकेनं संपलं ना की त्यांचा IBPS PO मेन्स आणि SBI PO मेन्सला क्वेश्चन सिलेक्शन कसं करायचं. या राहिलेल्या एक्झामला तसं आपल्याला वेगळी पद्धत आहे, म्हणजे इतर एक्झामला वेगळी पद्धत आणि IBPS PO मेन्स SBI PO मेन्सला वेगळी पद्धत. पण त्यासाठी टेस्टमध्ये अनयूज टेस्टचा वापर कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये ते बघूयात. पण त्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवून पुढे टाकून देतो. थोडा अजून पुढे या. डिफिकल्टी लेवल ऑफ अपकमिंग IBPS कॅलेंडर ही सेम ॲज लास्ट इयर कसं असेल हे बघा. ग्रामीण बँकेच्या वेळेची एक्झाम झाली, लोक म्हणत होते की ह्या वेळेला हे 25 मिनिट रिजनिंगला आणि 20 मिनिट क्वांटला आणल्यामुळं पेपरची डिफिकल्टीला सोपं करतील, काय सोपं पेपर काय केलं त्यांनी, उलट दुसरीन ते त्या काही शिफ्ट ज्या आहेत त्या अवघडच ठेवल्या त्या. तर मागच्या वर्षी सारखंच होतं, काही चेंज झालं नाही.
त्याच्यानंतर मागची आठवड्यात अजून एक RRB असिस्टंटची एक्झाम झाली. त्याच्यामध्ये मुलं मागच्या वर्षी पण म्हणून एक पैकीचे पैकी अटेम्प्ट केले, इथे म्हणतो 70 अटेम्प्ट केले, 75 केले, 78 केले, 80 केले. तर दोन्ही एक्झामचं आपण पाहता ग्रामीण बँकेची असिस्टंट, ग्रामीण बँकेची PO प्री त्यांनी डिफिकल्टी लेवलमध्ये बदलच केलेला नाही आहे. जर ह्या एक्झाममध्ये बदल केले तर चान्सेस आहेत की पुढच्या एक्झाममध्ये सुद्धा डिफिकल्टी लेवलमध्ये बदल होण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणून मागच्या वर्षीचा जोही कट ऑफ असेल त्याच्याच आसपास 10-20% पुढे मागे जो तो कट ऑफ लागू शकतो. मोठा बदल कट ऑफमध्ये होणार नाही. ठीक. पुढे फॉर दोज हू आर वीक इन इंग्लिश, त्यातल्या त्यात ही मुलं असतात IBPS AFOचे, इतर पण असतात IBPS AFOचे असतात. IBPS PO प्रीचा पण इंग्लिशचा कट ऑफ वरती जातो, पण ते मुलं सहजासहजी क्रॅक करतात. हे बघा पोरांनो, इंग्लिश ज्यांचं वीक आहे अशांनी, सगळ्यात महत्त्वाचं तो जनरल फिनॉमिनन आहे, बऱ्यापैकी लोकांचं वीक असतं. पण त्याच्यामुळं सिलेक्शन अडतं का? बिलकुल नाही. तुमच्या एका इंग्लिश विषयामुळे तुमचं सिलेक्शन अडतं असं मला बिलकुल वाटत नाही. रिझन त्याच्या पाठीमागं काय, इतर 2 विषय आहेत ना, मी अलीकडेच आल्यानं सांगितलं 3 पैकी राहिलेले 2 विषय चांगले करा, एक विषय वीक असू द्या, काही फरक पडत नाही. पण ते करत असताना आपल्याला त्या विषयाचा सेक्शनल कट ऑफ काढणं आवश्यक आहे. त्याच्यासाठीची मेहनत तुम्हाला घ्यायची आहे. पण हे मेहनत घेत असताना तुम्हाला माहिती आहे की तुमचा कट ऑफ 25 पैकी समजा IBPS AFOचा 25 पैकी 7-8 मार्काचा आहे, IBPS POचा 30 पैकी 11-12 मार्काचा कट ऑफ आहे. तर इथपर्यंत तुम्हाला कसं पोहोचायचं तो वाला अभ्यास तुम्हाला तुमच्या हिशोबानं करायचा आहे. ठीक आहे. तो वाला अभ्यास तुम्हाला तुमच्या हिशोबाने करायचा. आणि तुम्ही अजूनही मागच्या वर्षीचा AFOचा कट ऑफ 1,200 पैकी आय थिंक 36 होता. तर ह्यापैकी तुमचे एक 8 किंवा 9 मार्क जर तुमचे इंग्लिशमध्ये असतील तर राहिलेले 27 मार्क क्वांट रिझनिंगमध्ये काढणं मागच्या वर्षी पेपरमध्ये अवघड नव्हतं. आणि ह्या वर्षी 36 काय कट ऑफ 45 होत्या, 45 जरी गेला तरी तुम्हाला इंग्लिशचा सपोर्ट कमी असेल अर्ध्या मार्कामुळे, ते तुम्हाला सपोर्ट जो काय असेल तो क्वांट रिझनिंगचा असणार आहे. तर फायनल कट ऑफ काढण्यासाठी इंग्लिशचा तुमचा अभ्यास जर वीक असेल, अचानक महिना 2-3 महिन्यामध्ये जे ते उत्क्रांती होण्यासारखे बदल हे जे ते आपल्या तयारीमध्ये होत नाही भाषा विषयामध्ये, म्हणून त्याच्यामध्ये आपापली लेवल थोडी वाढत जायचं. आणि जी काही एक्स्ट्रा मेहनत आहे ती एक्स्ट्रा मेहनत क्वांट आणि रिझनिंगला लावायची. त्यातल्या त्यात जनरल बँकिंगची तयारीसुद्धा ॲग्रिकॉस म्हणून चालू ठेवावी, कारण की ह्या वर्षी तुमची ही एक्झाम झाली की तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच आहे, पण ॲग्रीच्या जागा वेगळ्या निघतात म्हणून तुम्हाला FCIची एक्झाम जानेवारीमध्ये प्री आणि मार्चमध्ये मेन्स तुम्हाला मिळणार आहे. थोडा अजून पुढे या. अजूनही मेन्सच्या तयारीसाठी पोरं ह्या टॉपिकला तेवढं व्यवस्थित पाहत नाही. क्रिटिकल रिझनिंग झाला, मेन्स लेवलचे पझल झाले, ॲडव्हान्स DI झाला आणि अरिथमेटिक झाला. ही तयारी चालूच राहिली पाहिजे. ही तयारी कंटिन्यूस करण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी कामाला येतील. एक तर सेक्शनल मेन्स, जे खूप जुने मुलं आहेत आणि जे नवीन जुने आहेत, मिक्स आहेत, त्या नवीन आत्ता तयारी, त्यांच्या केसमध्ये सेक्शनल मेन्स किंवा बंडल्ड PDF दोन्ही पण चालून जातील. जुन्या पोरांनी सोडवलेल्या असतील त्यामुळे मी त्यांच्यापर्यंत नाही जात, गाईडलीच्या बंडल्ड PDF. त्यामुळं आता जर का तुम्हाला याची चांगली तयारी करायची तर सेक्शनल मेन्सच्या माध्यमातून तुम्ही ती एक्झाम, आता डिफिकल्टी लेवल वाढवायची आहे तर तुम्ही काय करणार, पहिल्यांदा सेक्शनल मेन्स कोणत्या देणार, RRB असिस्टंट मेन्स, अजून वाढवायची IBPS PO मेन्स, अजून थोडी IBPS क्लर्क मेन्स, अजून थोडीशी IBPS PO मेन्स. तर ह्याचा अभ्यास तुम्हाला कंटिन्यूस करायचा आहे. त्यातल्या त्यात तुमच्यापैकी सगळेजण सोडतात. तुम्ही बघा, तुम्हाला विचारलं कोडिंग डिकोडिंगचे आतापर्यंत तुम्ही बँकिंगची तयारी चालू केल्यापासून किती प्रश्न केले, काही लोक म्हणतील एवढे केले, काही लोक म्हणतील एवढे केले, एवढे किंवा एवढे 1000 किंवा 2000 केले. तेच विचारलं क्रिटिकल रिझनिंगचे किती केले, पोरं म्हणतील एवढे किंवा एवढे पण नाही केले, म्हणजे एक आणि 2 पण नाही केले. अरे एवढं महत्त्वाचं टॉपिक आहे, 50-50 मार्काचं रिझनिंग जिथं असतं तिथं 8-8, 10-10 मार्काला तो पार्ट येतो. आणि 40 मार्काचं रिझनिंग जिथं येतं तिथं 6 ते 8 प्रश्न त्याचे येतात. तर अशा वेळेला तुम्ही हा टॉपिक कसं काय स्किप करू शकता. म्हणून सध्या क्रिटिकल रिझनिंग, पझल, ॲडव्हान्स DI, अरिथमॅटिक ह्या सगळ्यांची तयारी खूप जुन्या पोरांनी सेक्शनल मेन्स म्हणून करायची, आणि जे आत्ताचे पोरं त्यांनी सेक्शनल मेन्स प्लस गाईडलीच्या बंडल PDF सोडवायचे आहेत. डिप्रेशन वाईल प्रिपेरिंग एक्झाम हा वाला पार्ट खूप कॉमन आहे. तर हा वाला पार्ट, कारण की तुम्ही जेव्हा विचार करता की मला तयारी करायची, तयारी करत असताना मी सध्याला इथं आहे आणि माझं फायनल टार्गेट हे इथं आहे, आपल्यालाच वाटतं हा तो रस्ता आहे. हा तो रस्ता नसतो. आपला जो रस्ता असतो हा सगळा हा असा असतो, हा असा असतो, आणि हे असं इथपर्यंत आपण जात असतो. आपल्याला मध्येच आलेल्या बेसिक समजायला लागतं, आपण इथं असतो. बेसिक संपल्या पहिला टॉपिक चालू होतो नंबर सिस्टम, आपण पुन्हा इकडे येतो. मग नंबर सिस्टमसोबत कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल करतो, मग आपण सिम्पली अप्रॉक्स करतो, आपण पुन्हा इथे येऊन जातो. पुन्हा आपण पर्सेंटेज, ॲव्हरेज रेशो हे टॉपिक करायला खाली येतो. तर आपली ही मानसिकता असते. म्हणून
ही एक्झाम म्हणजे काही शेवट नाही. काही लोक उगाच नेगेटिव्हलीसुद्धा आपल्या वेगवेगळ्या याच्यामध्ये लिहिणं, आता मला हेच करावं वाटतंय, मला तेच करावं वाटतंय. ही एक्झाम म्हणजे दिस इज जस्ट वन ऑफ द एक्झाम. असे कितीतरी पोर ह्यातल्या त्यात कसं होतं, नाव घेऊन सांगितलं थोडंसं हे होईल, पण ह्यावेळेला SBI CBOमध्ये मी मागे मंथली सेशनला पण म्हणलो होतो, मला ज्या पोरांकडून काहीच अपेक्षा नव्हती आणि त्यांनी केलं पण तेच, त्यांच्याकडून 3-3, 4-4 वर्षापासून एकही प्री निघत नव्हती. अशा पोरांनी ICICI ॲक्सिस HDFC जॉईन केलं होतं. आज ते SBIमध्ये CBO 2-2, 3-3 वर्षाचा जॉब घेऊन. दुसरं आमचा LICDO काही, त्या लोकांची तर नाव घेतात नाही, LICDO काही विद्यार्थी आहेत, कुठंच होत नाही म्हणून LICDO जॉईन केलं होतं. ते लोक इतकं सक्सेसफुली गोष्टी करतायत, त्यांचं पॅकेज सध्याला पंतप्रधानापेक्षा जास्त झालेलं आहे भारताच्या. फक्त त्यांच्या पॅकेजचे आकडे आणि त्यांचं नाव या सगळ्या गोष्टी डिस्क्लोज करता येत नाही, पण दे आर रेस्पेक्टेडली अर्निंग मोर दॅन 70-80 लॅक्स, 70-80 लाख प्रतिवर्ष. आणि ते सुद्धा LICच्या अकाउंटमधून क्रेडिट अमाऊंट, कसलीही विचित्र पद्धतीची अंडर टेबल नाही. तर त्यामुळं एवढ्या चांगल्या पद्धतीने ज्या मुलांनी इथं का त्यांना काही जमलंच नाही 3 वर्ष, तिकडे गेले लिंक लागली. तर इथं एकाच ठिकाणी तुमची लिंक लागेल असं काही नाही, पण तुमच्या एफर्ट्समध्ये तुम्ही कमी नाही पडलं पाहिजे. एफर्ट्स तुमचे जे काय असतील ते एफर्ट जे ते प्रामाणिक असले पाहिजेत. आणि सोबत कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत, तुम्ही सध्याला जनरल बँकिंग तरी पुढे कंटिन्यू ठेवा. महावितरणची एक्झाम होणं न होणं त्याला खूप वेळ लागतो. जनरल बँकिंगमध्ये क्वांट रिजनिंग जे त्याचा रिझल्ट ठेवा. महावितरणमध्ये माझ्याकडे काही अपडेट असेल ते तुम्हाला अपडेट देऊन टाकेल. अपडेट दिलं की तुम्ही त्यांचं लगेच एक्स्ट्रा एखादा विषय राहतो तुमचा कोणता, मराठीचा, त्याला त्याची तयारी करायची. पण सध्याला रोजचा अर्धा एक तास तुमच्या कॉमर्स किंवा अकाउंटन्सीच्या विषयाला तुम्हाला द्यायचा आहे, कारण कॉमर्स किंवा अकाउंटन्सीचे विषय इथेही कामाला आहे. न्यू इंडिया मध्ये स्पेशलिस्टमध्ये अकाउंटन्सीच्या वेकन्सीज येऊ शकतात, तिथेही कामाला आहे. FCIमध्ये अकाउंट सेक्शननं सुद्धा ते तुमच्या वेकन्सीज तिथेही तुम्हाला लागणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीला, या सगळ्या ठिकाणी जे त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. आता ज्या लोकांनी हे लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेलं आहे, आता मी कंटिन्युअस जोही वेळ बोललेला असेल, अर्धा तासाच्या आसपास बोलला असेल, तर माझं सगळ्यांना विनंती होती की त्याच्याबद्दलचे तुमचे फीडबॅक मला त्याच्यावर पाहिजेत, की अशा पद्धतीने. कारण होतं कसं, मंथली सेशनमध्ये हाय हॅलो आवाज येतोय का नाही येतोय का, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ खूप जास्त जातो. ज्या गोष्टी बोलायच्या आहेत त्यातल्या काही गोष्टी ज्या त्या राहून जातात, लेक्चरची लेंथ वाढते. तर अशा वेळेला आपणच 30-40 मिनिटाचा वेळ घ्यायचा आणि 30-40 मिनिटामध्ये आपल्याकडे जे मुद्दे असतील ते मुद्दे तुमच्यापर्यंत मांडावे. असे सेशन तुम्हाला ह्याच्यानंतर सुद्धा, मला असं वाटतं मध्ये मिड ऑफ द मंथ, आपण मंथली सेशनमध्ये 1-1 तारखेला भेटतोच, पण मध्ये मिड ऑफ द मंथ अशा पद्धतीची आवश्यकता आहे का, आणि असल्यास त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्हली आपण काय काय ॲड करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मला जे ते तुमच्याकडून अपेक्षित आहे. एवढीच माहिती मला या व्हिडिओच्या निमित्तानं तुमच्याशी शेअर करायची होती. काहीही डाऊट असतील तर ते डाऊट तुमचे कमेंट बॉक्समध्ये निश्चित पोस्ट करा आणि आपलं प्रिपरेशन जे आहे ते चालू ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.